राज्याचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अजित पवार हे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत अशी प्रार्थना करत कोल्हापूर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला साकडं घातलं। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यभरात साजरा होत आहे। या निमित्ताने कोल्हापूर शहर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। दरम्यान शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये अजित पवार यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करत देवीला अभिषेक घालण्यात आला। यावेळी बोलताना आदिल फरास यांनी आई अंबाबाईच्या आशीर्वादाने आमचे नेते अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन आई अंबाबाईच्या दर्शनाला यावेत असं साकडं देवीला घातलं। कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आपल्या राज्याचे लाडके कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही विविध कार्यक्रम घेऊन हा लोकोपयोगी सप्ताह म्हणून या आठवड्याचा कार्यक्रम घेतलेला आहे। प्रथम आज वाढदिवसाच्या निमित्तानं सुरुवात आई अंबाबाईच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी आलो आणि आई अंबाबाई चरणी प्रार्थना केली की आमच्या अजितदादांना आणि त्यांच्या परिवाराला चांगलं आरोग्य देव, त्यांना समाधानी ठेव आणि या महाराष्ट्राची सक्षमपणानं या ठिकाणी नेतृत्व करण्याची त्यांची धमक असल्यामुळं या आई अंबाबाई त्यांना या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा अशी आम्ही या ठिकाणी आईचरणी प्रार्थना केलेली आहे। आणि निश्चित आम्हाला विश्वास आहे की आमच्या सर्वच कार्यकर्त्यांची प्रार्थना ही एक दिवस पूर्ण होऊन आमचे अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन आई अंबाबाईच्या दर्शनासाठी नक्की येतील। आणि आज यानंतर आम्ही या विविध गोरगरीब लोकांना भोजनाची व्यवस्था केलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्यानंतर वृक्षारोपण आहेत, रक्तदान शिबिर आहेत, असे लोकोपयोगी जे काही कार्यक्रम आहेत जे अजितदादांना आवडतात ते आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत। कारण दादा म्हणजे शिस्त, दादा म्हणजे खरं आणि दादा म्हणजे कर्तृत्व हे एक संगम आहे। कधी खोटं न बोलणारं, क्लिअर बोलणारं आणि होणाऱ्याला होणार म्हणणारं आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना दादांच्या संकल्पनेतून आली आणि आज माझ्या अनेक त्या ठिकाणी माताने भगिनी ते 1500 रुपयाची पेन्शन घेऊन त्या ठिकाणी समाधानानं आपलं छोटं मोठं खर्च भागवतात। लवकरच त्यांना 2100 रुपयाचं या ठिकाणी अनुदान वाढवण्यात येणार आहे, म्हणजे 1500 ते 2100 होणार आहे आणि निश्चितपणानं त्याचा लाभ या माझ्या लाडक्या बहिणींना होईल। पुन्हा एकदा दादांना आम्हा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोल्हापूर शहराच्या सर्व माजी नगरसेवक, माजी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, माझ्या सर्व महिला आघाडी असेल, युवक युवती, या ठिकाणी विद्यार्थी, ओबीसी, अल्पसंख्याक, मागासवर्गीय या सर्व सेल्सच्या वतीनं, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। माजी उपमहापौर महेश सावंत, महिला शहराध्यक्षा रेखा आवळे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, जाहिदा मुजावर, पूजा साळोखे, शीतल तिवडे, प्रमोद पवार, युवराज साळोखे, नागेश फराडे, सुनील गाताळे, ओमकार माने, सचिन लोहार, बजरंग देवकर, सुहास साळोखे, मुन्ना बारगीर, माई वाडेकर, शोभना खामकर, सौरभ पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।